आज सरकारने मोठा निर्णय घेतला असून मंत्रालयातून थेट मुख्यमंत्र्यांनी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यावरती शिक्कामोर्तब केला आहे। आज दुपारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। उद्या सकाळपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। यासाठी सिक्रेट लिस्ट देखील जारी झाली आहे। जर तुमचं नाव या 5 ते 6 लाखांच्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांची निवड सरकारने निकषानुसार केली आहे। उद्यापासून वेबसाईटची लिंक ओपन होणार आहे आणि सर्व्हरनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरण होईल। 3000 रुपये म्हणजे 2000 रुपये राज्य शासनाचे आणि 1000 रुपये स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी वाढीव हप्ता सोडला। त्यामुळे अखेर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा वाढीव हप्ता उद्या मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, फक्त एवढंच घडलं नाहीये तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देखील या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये एक विशेष मेसेज पाठवला आणि त्यानुसार उद्या वितरण होणार आहे। यावेळेस सरकारने तब्बल 2500 कोटी रुपयांचा निधी 15 जिल्ह्यांसाठी मंजूर केला आणि सरकारने जिल्ह्याची निवड करताना हवामान खात्याच्या डेटानुसार जिल्ह्यांची यादी बनवली आहे। हवामान खात्याने दिलेल्या अहवालानुसार गेल्या काही महिन्यात ज्या जिल्ह्यांमध्ये पावसाचं असंतुलन होतं त्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला। शेतकरी बांधवांनो, उद्या सकाळी जेव्हा बँका सुरू होणार आहेत तेव्हा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन कडून मेसेज पाठवले जातील। डीपीडीचं बटन दाबलं गेलं असून सर्व्हरवरती लोड येत असल्यामुळे सरकारने आता 2 टप्प्यांमध्ये वितरण करण्याचा निर्णय घेतलाय। दुपारच्या सत्रामध्ये आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये शेतकऱ्यांना 3000 रुपयाचा लाभ मिळेल। सरकारने आता शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा दिवस निवडलाय। उद्या 3000 रुपयाचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार असल्यामुळे शेतकरी खुश होतील। 2000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे आणि वाढीव रक्कम 1000 रुपये उद्या खात्यात जमा होणार आहे। या 3000 रुपयाच्या निधीसोबतच एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजेच कर्जमाफी बाबतची। यामध्ये कर्जमाफीचे पैसे देखील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी मोठं भाष्य केलंय की जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या यादीमध्ये आहेत त्यांचे रेकॉर्ड्स देखील आता कर्जमाफीसाठी ग्राह्य धरले जातील। त्यामुळे जर तुम्ही योजनेसाठी पात्र ठरला तर कर्जमाफीच्या यादीमध्ये देखील तुमचं नाव येणार आहे। शेतकरी बांधवांनो, उद्या सकाळी बँका उघडल्याबरोबर सर्व्हर खूप लोड होतील, त्यामुळे सरकारने 2 स्लॉट मध्ये विभाजन केले। पेमेंट अपडेट झाल्यावरती शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरण होईल। 3000 रुपये पहिल्या 7 जिल्ह्यांमध्ये जमा होतील आणि उरलेले 3000 रुपये 8 जिल्ह्यांमध्ये वितरित होणार आहेत। संध्याकाळच्या स्लॉट मध्ये या जिल्ह्यांमध्ये पैसे वितरण होईल। त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना दुपारी 3000 रुपये मिळतील तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना संध्याकाळी मिळणार आहे हे आपण व्हिडिओमध्ये पाहूयात। आणि हा निधी तुमच्या खात्यामध्ये जमा करताना आरबीआयने एक नवीन डिस्ट्रीब्युशन मॉडेल देखील वापरलेला आहे। बँक स्लॉट नुसार याचे वितरण होईल। उद्या सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेमध्ये पहिल्या स्लॉटमध्ये समाविष्ट असणाऱ्या जिल्ह्यांना पैसे मिळतील, तर त्यानंतर संध्याकाळी 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत मोदी साहेबांनी ज्या डिजिटल इंडिया मिशनवरती क्लिक केला आहे त्यानुसार पेमेंट मॉडेल लागू होणार आहे। मग या प्रक्रियेमध्ये कोणत्या बँका सरकारने समाविष्ट केल्या आणि त्या बँकांमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांना 3000 रुपयाचा लाभ मिळेल ते आपण पाहूया, कारण यामध्ये कृषी विभागाने नुकताच एक अहवाल सादर केलाय। 15 जिल्ह्यांची निवड ही केवळ पावसावर नाही तर पीक लागवडी क्षेत्रानुसार देखील केली आहे। यामध्ये बँकेचे जाळे विस्तीर्ण करण्यात आले असून 15 जिल्ह्यांना कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट निधी सोडण्याचे आदेश लागू केले। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर 3000 रुपयाची मदत तुम्हाला मिळणारच आहे, पण त्यासोबतच कर्जमाफीच्या उद्देशाने देखील सरकार निर्णय घेत आहे। मुख्यमंत्र्यांनी आजच्या भाषणामध्ये स्पष्ट संकेत दिले आहेत की ज्या शेतकऱ्यांचे रेकॉर्ड हा 3000 रुपयांच्या वितरणामध्ये क्लीन होईल त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची विशेष सवलत मिळेल। मोदी साहेबांच्या विकसित भारत या स्वप्नासाठी हे वितरण अतिशय महत्त्वाचे ठरते। त्यामुळे 1000 रुपयाची वाढीव रक्कम ही आता केंद्राकडून आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। उद्या सकाळी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होतील। खुद्द नरेंद्र मोदी साहेबांनी कृषी विभागाला दिलेल्या निर्देशानुसार उद्या सकाळपासून राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये सोडले जातील। आरबीआयच्या नवीन नियमावलीनुसार जे बँकिंग स्लॉट वापरले जात आहेत त्यांचं विभाजन देखील आता सरकारने केले। 2500 कोटी रुपयांचा निधी अधिकृतपणे मंजूर झालाय, परंतु तुम्ही ज्या बँकेत खातं काढलं आहे त्या बँकेचा स्लॉट कोणत्या क्षेत्रामध्ये असणार आहे याची देखील माहिती घ्या। कृषी विभागाने जिल्ह्याचं नियोजन करताना प्रायोरिटी लिस्ट देखील तयार केली आहे। कृषी विभागाने जो रिपोर्ट दिला आहे त्यामध्ये स्पष्ट सांगितले की उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना 90% शेतकऱ्यांना लाभ मिळेल आणि ज्यांच्या नावापुढे ऍक्टिव्हचा सिग्नल आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये सोडले जातील।
नमो शेतकरी योजनेचे पैसे जर रेकॉर्ड क्लीन नुसार मिळाले तर त्यांना कर्जमाफीचा मोठा फायदा देखील मिळेल. शेतकरी बांधवांनो, आता बँकेमध्ये नवीन सिस्टीम लागू करण्यात आली आहे. म्हणजेच रिझर्व्ह बँकेकडून ज्या बँकेंना मान्यता देण्यात आली आहे, तसेच ज्या बँकेचे IFSC कोड बदललेले नाही आहेत, अशा बँकांमध्ये पहिल्या स्लॉटमध्ये पैसे सोडले जातील. त्यामुळे शेतकऱ्यांनो, जर तुमची बँक ही रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेखाली असेल तर तुम्हाला दुपारीच पैसे मिळतील आणि जर दुपारी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नाही तर संध्याकाळच्या सत्रामध्ये महाराष्ट्रातील उरलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये वितरण पार पडणार आहे. तिथे एका स्लॉटमधून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडले जातील. शेतकरी बांधवांनो, यामध्ये सरकारने बँकेचे स्लॉट तर निवडले, परंतु जी जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे त्यासाठी कृषी विभागाने 15 जिल्हे निवडताना 3 मुख्य निकष लावले आहेत. हवामान खात्याच्या अहवालानुसार सर्वाधिक पिकाचं नुकसान झालेल्या जिल्ह्यांना पहिल्या निकषामध्ये निवडले. पहिला स्लॉट असणार आहे तो पहिल्या विभागामध्ये हवामानाच्या अहवालानुसार निवडलेला असेल, तर दुसऱ्यामध्ये बँकेचे जाळे पसरवण्यात आले. ज्या जिल्ह्यांमध्ये बँकिंग सुविधा डिजिटल बँकिंगचं प्रमाण जास्त आहे तिथे दुसरा मुख्य निकष लावण्यात आला. तिसरा शेतकऱ्यांच्या नोंदणीच्या संख्येचा आहे. या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता वर्ग केला जाईल. शेतकरी बांधवांनो, जर तुमचं खातं हे ग्रामीण सहकारी बँकेमध्ये असेल तर त्या बँकेमध्ये आता मॅन्युअल एंट्री दाखवण्यात येणार आहे. जर तुमचं खातं सरकारी बँकेमध्ये असेल तर बॅच प्रोसेसिंगमध्ये या बँका सर्वात वेगवान असतात, कारण त्यांचे सर्व्हर हे थेट सरकारच्या DBT पोर्टलशी जोडलेले असतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTद्वारे पैसे जमा होत असताना बँकेचा स्लॉट कोणता आहे त्यानुसार वितरण प्रक्रिया ही लागू केली जाईल. शेतकरी बांधवांनो, सोलापूरमध्ये अनेक सहकारी बँका आहेत, मात्र RBIने येथील राष्ट्रीयकृत बँकांसाठी स्लॉट जाहीर केला. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे, तरीही RBIच्या नियमानुसार सकाळच्या सत्रामध्ये बॅच प्रोसेसिंग सुरू केली जाईल. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये डिजिटलचं प्रमाण खूप जास्त आहे. येथील खासगी आणि सरकारी दोन्ही बँकांमध्ये सकाळच्या सत्रात निधी पोहोचवण्याची प्रक्रिया लागू होत आहे. तर सांगलीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती बँकिंगचे मोठे कनेक्शन्स आहेत आणि येथील सरकारी बँकांमध्ये सर्वात जलद गतीने वितरणाची प्रक्रिया ही सुरू राहील. पुणे जिल्ह्यातील डिजिटल बँकिंगचे जाळे मोठे असल्याने सरकारने बँकेमध्ये 10 वाजल्यापासून पैसे क्रेडिट करण्याचे आदेश दिले आहेत. या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत असताना पहिलं सत्र निवडलं गेलंय, पण नंतरच्या सत्रामध्ये नाशिक जिल्ह्याचा समावेश करण्यात आलाय. येथील बँकांमध्ये पैसे जमा होत असताना DBT निधी प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बँकेमध्ये डेटा व्हेरिफिकेशन नुसार दुपारी पैसे सोडण्याचं काम केलं जाईल. जळगावमध्ये खासगी बँकेचं वितरण 12 ते 3 याच्या स्लॉटमध्ये होईल. तर RBIच्या मार्गदर्शक तत्वांनुसार याचं नियोजन केलं गेलंय. धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची खाती सरकारी बँकेमध्ये जास्त आहेत, त्यामुळे या बँकांमध्ये पेमेंट वितरित होत असताना नंदुरबारमध्ये देखील दुर्गम भागात इंटरनेटच्या समस्या असल्यामुळे या ठिकाणी थोडा वेळ लागू शकतो. बँकिंग सिस्टीम थोडी संत गतीने काम करेल. तर बीडमध्ये अनेक शेतकरी सहकारी क्षेत्रातील बँकेशी जोडले आहेत. तेथील सर्व्हर अपडेट होण्यास वेळ लागत असल्याने संध्याकाळची वेळ निश्चित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बँकेचा डेटा हा संध्याकाळी लोड करण्यात येणार आहे, त्यामुळे 3 वाजल्यानंतर येथील शेतकऱ्यांच्या खात्यावर 3000 रुपये सोडले जातील. लातूरमध्ये डिजिटल बँकिंगचे प्रमाण वाढत आहे, तरीही RBIच्या स्लॉट सिस्टीममध्ये हा जिल्हा 3ऱ्या गटात समाविष्ट असल्याने संध्याकाळी पैसे जमा होतील. जालना जिल्ह्यात पीक विम्याचे आणि सरकारी मदतीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने डेटा मॅनेजमेंटमध्ये संध्याकाळची वेळ निवडण्यात आली आहे. नांदेडमधील सरकारी बँकांमध्ये उद्या संध्याकाळपर्यंत सर्व खात्याचे बॅच क्लिअरिंगचे काम केले जाणार आहे. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वितरण हे आता स्लॉटनुसार होत आहे, त्यामुळे यादीत नाव असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये बँकिंग स्लॉटनुसार वाटपाचं वेळापत्रक जाहीर झालंय. शेतकरी बांधवांनो, ज्यांचं नाव यादीत आहे त्यांच्या खात्यामध्ये स्लॉटनुसार पैसे जमा होतील.